अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संकट चतुर्थी हा गणपतीचा दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. दर महिन्याला संकट चतुर्थी येते, पण यंदाची संकष्टी चतुर्थी ही 2024 या वर्षातली शेवटची चतुर्थी आहे. या वर्षातील शेवटची संकट चतुर्थी किंवा आखूर संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर रोजी येत आहे. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:06 सुरू होत आहे आणि 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:02 समाप्त होईल. संकट चतुर्थीच्या व्रतामध्ये काही गोष्टी विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवशी केलेली चुकी बाप्पाला नाराज करू शकते. अशा वेळी विशेष काळजी करणे गरजेचे असते. तसेच संकट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्या कुठल्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणेशाय नमः लिहायला विसरू नका. तर संकट चतुर्थी दिवशी काय करू नये? या दिवशी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मद्यपान करून येऊ नये. त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ हे भक्ताला मिळत नाही. त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे अजिबात अर्पण करायचं नाहीये. याविषयी संकट चतुर्थीच्या व्रतामध्ये काळे कपडे घालू नये, तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी. या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल तरीही सात्विक अन्नाचं सेवन हे करायचंय. अजिबात तामसिक पदार्थाचं सेवन हे आपल्याला करायचं नाहीये किंवा मांसाहाराचा आपल्याला सेवन हे करायचं नाहीये. पूजेच्या ठिकाणी भगवान श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र पीठावर ठेवा. शक्य असल्यास मातीची किंवा पितळेची मूर्ती वापरा. संकट चतुर्थीची पूजा कशी करायची? तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाची पूजा करावी. गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत. या दोन्ही गोष्टी विघ्नहर्त्याला अत्यंत प्रिय आहेत. याशिवाय उपवास करणाऱ्यांनी उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा आणि सूर्यास्तानंतर पारायण करावे. या दिवशी तुम्ही सतत भजन कीर्तन करून भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद मिळवू शकता. आखूर संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. आखुरत संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनात सर्व प्रकारचे अडथळे आणि संकटे दूर होत असतात. असे मानले जाते की भगवान श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत. त्यांची या दिवशी पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये वाढ होते. या दिवशी गणपती बाप्पांना आपण जी काही इच्छा मागितली जाते ती नक्कीच पूर्ण होते असा विश्वास आहे. भगवान श्री गणेशांच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते, पैसा मिळतो आणि व्यवसायात वृद्धी होते. आखुरत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार हा घरामध्ये होत असतो. हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळत असतो. दर महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला भगवान श्री गणेशांची पूजा अर्चना केली जाते. चतुर्थी तिथीला भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीची सर्व संकटे ही दूर होत असतात. तसेच घरात सुख समृद्धी नांदते. ही विधिवत पूजा करत असताना भगवान श्री गणेशांना प्रिय असलेल्या पदार्थांचा भोग लावला जातो. असे मानले जाते की असे भोग अर्पण केल्याने व्यक्तीला पूजेचं पूर्ण फळ हे मिळत असतं. तसेच सर्व कामात हे यश मिळते. तर पाहूया आपण भगवान श्री गणेशांना कोणत्या पदार्थाचा भोग लावणे हे योग्य ठरेल आणि गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील. तर भगवान श्री गणेशांना मोदक हे अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदक हे अर्पण करायचे. असे मानले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोदक अर्पण केल्यावर व्यक्तीलाही मोठे समाधान मिळते. तसेच पूजेचेही परिपूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये काही जी काही इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांना मोदक अर्पण करतानाच पूजा थाळीमध्ये श्रीखंड, छप्पन भोग, शुद्ध तूप आणि गूळ इत्यादीचा समावेश करावा. असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला इच्छित व्यवसाय, करिअर किंवा नोकरी प्राप्त होते. याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरताही भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. तर
घरातील पती पत्नींचं नातं घट्ट होण्यासाठी, वैवाहिक जीवनात सुखी ठेवण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा करताना त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळते आणि पती पत्नीचं नातं हे घट्ट होतं अशी मान्यता आहे. तर तुम्हाला आजची ही संकट चतुर्थीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कुठल्या गोष्टी टाळाव्या किंवा कुठला नैवेद्य अर्पण करावा याविषयीची माहिती कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.